नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवी माहिती समोर आलेली आहे। सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी आतापर्यंत 2,40,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये पैशांचे वितरण झाले आहे। दरम्यान आज देखील या योजनेसाठी अनेक महिला अर्ज दाखल करीत आहेत। हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती, मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत असताना दिसतात। काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही। याच सर्व अडचणी ज्या आहेत त्या लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे। 42 लाख महिलांचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक नाही। या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत साधारण 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। साधारण 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाहीत, त्यामुळे या महिलांना अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे बँक सीडिंगची जी प्रक्रिया आहे ती वेगाने राबवली जात आहे। एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती, मात्र आता 21 ते 65 वयोगटातील कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी सरकार लवकरच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणखी 1 महिन्याने वाढवण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना मिळणार आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला। आपल्याला नेहमी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर जे बेल आयकॉन आहे, घंटी आहे, तिला वाजवण्यास विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।